नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 15 मे रोजी आगरी समाजाचे राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार संपन्न। गुरु शिष्य परंपरेचा आदर्श तेवत ठेवणाऱ्या आगरी समाजाची अध्यात्म परंपरा खूप मोठी आहे। पायी दिंडी वारीची परंपरा ही तर खऱ्या अर्थाने आगरी वारकऱ्यांनीच रूढ केलेली आहे। एकेकाळी जानवाधारी असलेल्या आगरी समाजाचा मोठा वर्ग आजही माळकरी असलेला पाहायला मिळतो। असा हा समाज सुरुवातीपासूनच साधू संत महंत यांच्या सानिध्यात राहिल्यानेच प्राचीन संत साहित्यात आगरी बोलीचा मोठा ठसा उमटलेला पाहायला मिळतो आणि हेच अध्यात्म परंपरेचं महात्म्य जगासमोर अधोरेखित करण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन येत्या शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी पेण येथील नगरपालिका मैदानावर आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी समाजाच्या अध्यात्म परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी बालयोगी सदानंद महाराज, तुंगारेश्वर पारोळ, कर्नाटकच्या भगीरथ पीठाचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी अशा सिद्ध साधू संत, योगी, तपस्वी यांच्यासह समाजातील लोकप्रतिनिधी, महनीय व्यक्ती तसेच समाज बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत पेण शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे। त्यात आपले भजनी मंडळ, वारकरी मंडळ, हरिपाठ मंडळ, महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, क्रीडा मंडळ, शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य यांनी एक दिवस समाजासाठी काढून मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा आणि एकजुटीने समाजाची शान उंचवावी अशी प्रार्थना अमित महाराज यांनी केली आहे। सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे। तसेच संस्थेतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष सूर्यकांत पाटील, अमित महाराज, खजिनदार PY पाटील, हिरामन भोईर आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। आगरी समाजाची अध्यात्म परंपरा खूप मोठी आहे। या अध्यात्म परंपरेचे महात्म्य जगासमोर अधोरेखित करावं म्हणून अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने एक देशभरातील साधू संतांचा भव्य दिव्य असा राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन 15 मे 2026 रोजी पेणच्या नगरपालिका मैदानावर आयोजित केलेलं आहे। या संमेलनाचं नेतृत्व हे परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज आणि कर्नाटकच्या भगीरथ पीठाचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी हे करणार आहेत। या संमेलनाचं उद्घाटन हे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्षस्थान हे वनमंत्री गणेश नाईक हे स्वीकारणार आहेत। तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून हे स्थानिक आमदार माननीय रविशेठ पाटील हे असणार आहेत। या संमेलनामध्ये जवळपास देशभरातील साधू संत आणि समाज बांधव असे जवळजवळ 25 ते 30 हजाराचा जनसमुदाय उपस्थित राहील असं आम्ही आमचं नियोजन सुरू आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही तेवढे बैठक व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्यासाठी उन्हाचे दिवस असल्यामुळे मेडिकलची सुविधा अशा वेगवेगळ्या सर्व ज्या काही त्यांना अडचण उद्भवू नये अशा सर्व व्यवस्था आम्ही करत आहोत। आणि मी या निमित्ताने एक सर्व समाज बंधूंना आवाहन करतो की एक दिवस समाजासाठी काढून तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये स्वेच्छेने सहभाग घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो। संतांच्या विचाराची भूमी आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी खऱ्या अर्थानं झाले आणि या महाराष्ट्रातल्या संत मंडळींनी संपूर्ण देशालाच नव्हे तर या जगाला खऱ्या अर्थानं विचाराचं सगळ्यात मोठं देणं या महाराष्ट्रातल्या संत परंपरेने दिलेलं आहे। आणि या संत परंपरेमध्ये आपला आगरी समाज, आपला समाज या अनुषंगाने आपल्या आगरी समाजामध्ये या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीनं एक आपल्या समाजाचा एक आध्यात्मिक संमेलन आणि मेळावा येत्या 15 मे रोजी नगरपालिका ग्राउंड पेण या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे। या सगळ्या आध्यात्मिक संमेलनामध्ये ज्या मंडळींनी आपल्या समाजामध्ये आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि एक समाजाला दिशा देण्याचं काम, गुणगौरव
म्हणून या कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं उंचीचं खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे आणि आपल्या समाजाचं नाव या भारत देशाच्या नाही तर भारताच्या बाहेर देखील आपल्या समाजाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव हे फार मोठ्यावरती उंचावलेलं आहे. असे सगळेच कलाकार, मग मृदंगवादक असतील, गायक असतील, कीर्तनकार असतील, साधू मंडळी असतील, या सगळ्या मंडळींना एक प्रेरणा देण्यासाठी या संस्थेनं एक फार मोठं आपल्या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेनं फार मोठं काम हाती घेतलेलं आहे. आणि यांना सगळ्या महापुरुषांना आपल्या राष्ट्रीय पुरस्कारानं त्या ठिकाणी सन्मानित करणार आहेत. तसेच आपले जे काही नवीन निवाचित गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार मंडळी आहेत त्यांना सुद्धा एक